देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेनंतर आता शेतकरी आणखी एका सरकारी योजनेतून मोठी आर्थिक मदत मिळवू शकतात। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरवर्षी 36,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत। सरकारने शेतकऱ्यांच्या म्हातारपणाची सोय व्हावी यासाठी पीएम किसान मानधन योजना नावाची एक अत्यंत सोपी आणि फायदेशीर पेन्शन योजना सुरू केली आहे। जर तुम्ही आधीपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एका मोठ्या भेटीपेक्षा कमी नाही। या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून एकही पैसा गुंतवण्याची गरज नाही आणि तरीही वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्हाला दरमहा 3,000 रुपये पेन्शनची हमी मिळते। चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत? या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचं वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेत आधीच नोंदणीकृत असाल तर तुम्हाला कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही। नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे। कुठे कराल नोंदणी? तुमच्या जवळच्या कोणत्याही जनसेवा केंद्रावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता। आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीचे कागदपत्रे, 7/12 उतारा, एक पासपोर्ट आकाराचा फोटो। जनसेवा केंद्रांवरील कर्मचारी तुमच्यासाठी ऑनलाईन अर्ज भरतील आणि एक अर्ज देतील ज्यामुळे तुमच्या मासिक योगदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यातून कापली जाईल। खिशातून पैसे भरावे लागणार नाहीत। या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की वयानुसार दरमहा 55 ते 200 रुपये योगदान तुम्हाला जमा करायचे। ते पैसे तुमच्या खिशातून जाणार नाहीत। ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या मिळणाऱ्या वार्षिक 6,000 रुपयांमधून आपोआप कापली जाईल। उदाहरणार्थ समजा तुम्ही वयाच्या 40व्या वर्षी नोंदणी केली आणि तुमचं मासिक योगदान 200 रुपये आहे तर वयाचे 2400 रुपये तुमचा पीएम किसानच्या 6,000 रुपयाच्या हप्त्यातून वजा होतील आणि उरलेले 3,600 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील। म्हणजेच तुम्हाला वेगळे पैसे भरण्याची चिंता नाही आणि तुमच्या म्हातारपणासाठी पेन्शनची हमी सुद्धा मिळेल। नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक विशेष पेन्शन ओळख क्रमांक मिळेल जो तुमच्या पेन्शनचा पुरावा असेल। अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलाय। जर तुम्हाला हा हप्ता मिळाला नसेल तर pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे नाव यादीत तपासा। जर नाव नोंदणी असेल तर त्वरित अपडेट करा आणि जेणेकरून तुम्हाला पीएम किसान आणि मानधन पेन्शन या दोन्ही योजनांचा लाभ घेता येईल। थोडक्यात ही योजना शेतकऱ्यांसाठी वृद्धापकाळातील आर्थिक चिंता दूर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे। लवकरात लवकर नोंदणी करून आपलं भविष्य सुरक्षित करा।